नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 दैहिक प्रकारच्या विकृती आणि वियोजित विकृती हे अभ्यासत आहोत. तर आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहे तो म्हणजे वियोजित स्वओळख विकृती, त्याची व्याख्या, स्वरूप आणि कारणे. चला तर मग बघूया वियोजित विकृती किंवा डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणजे नेमके काय. तर या विकृतीमध्ये आपण सविस्तरपणे त्याची व्याख्या, स्वरूप, लक्षणे, कारणे यांचा सविस्तरपणे आढावा घेणार आहोत. परंतु त्याआधी डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा वियोजित स्वओळख विकृती हा नेमका कोणत्या विकृतीतील प्रकार आहे ते पाहूया. तर वियोजित स्वओळख विकृती हा वियोजित विकृतीतील एक प्रकार म्हणून ओळखला जातो. त्याआधी वियोजित विकृती किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर याची व्याख्या जाणून घेऊया किंवा त्याचे थोडक्यात स्वरूप आपण पाहूया. तर वियोजित विकृती यालाच पूर्वीचे नाव हिस्टेरिया म्हणजेच हिस्टेरिया असे म्हटले जाते. हिस्टेरिया हा मूळ ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ गर्भाशय असा होतो. यामध्ये लैंगिक भावनेच्या अतृप्तीतून रिक्त गर्भाशय स्त्रियांच्या शरीरात भ्रमण करते, त्यातून हिस्टेरिया विकृती उद्भवते असे मत हिप्पोक्रेटिस या तत्ववेत्याने व्यक्त केले होते. डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड, शार्क व प्रिन्स अशा विविध मनोविकार तज्ज्ञांचे लैंगिक भावनांच्या दमनातून ही विकृती उद्भवते असेच मत होते. त्याचप्रमाणे हिस्टेरिया केवळ स्त्रियांमध्ये आढळणारी विकृती आहे अशी त्या काळी धारणा होती. परंतु पहिल्या महायुद्धानंतर अनेक सैनिकांमध्ये व नागरिकांमध्ये हिस्टेरिया विकृती आढळल्याने स्त्रियांप्रमाणेच पुरुषांमध्येही हिस्टेरिया विकृती आढळते असे दिसून आले. तसेच केवळ लैंगिक भावनेचे दमन हेच हिस्टेरियाचे कारण नाही, तर आंतरिक मानसिक संघर्ष हे कारणही हिस्टेरिया या विकृतीस जबाबदार असल्याचे दिसून आले. DSM-4 नुसार वियोजनात्मक विकृतीची किंवा हिस्टेरिया विकृतीची व्याख्या आपल्याला इथे करता येईल. ती म्हणजे स्मृती आणि बोधस्थितीतील कार्यात्मक अथवा व्यक्तिमत्वातील पालटास वियोजित विकृती असे म्हणतात. वियोजित विकृतीत तीव्र भावनिक संघर्षामुळे व्यक्तिमत्वाचा एक भाग पूर्णपणे विच्छेदित होतो, विस्कळीत होतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये नवीनच व्यक्तिमत्वाचे अवतरण उद्भवते, म्हणजेच नवीन व्यक्तिमत्व तयार होते. काही प्रकारात निवडक अथवा व्यापक स्मृतिलोप उद्भवतो किंवा अशा व्यक्तींचे वास्तवातील भान हरपून जाते. व्यक्तिमत्वाचे हे वियोजन बहुधा एकाएकी आणि तीव्र चिंता असेल, तणावग्रस्त प्रसंग असतील त्यामुळे घडून येते असा समज किंवा असा विचार जो आहे तो विविध मानसशास्त्रज्ञांनी इथे मांडलेला दिसून येतो. तर ह्या रुग्णांमध्ये हा जो बदल आहे तो अल्पकाळ किंवा दीर्घकाळ टिकून असतो. काही व्यक्तींमध्ये वियोजनात्मक अनुभव आत्यंतिक भावनिक स्थितीत उद्भवलेले दिसून येतात किंवा संमोहन स्थितीत असे अनुभव निर्माण करता येतात. म्हणजे या लोकांना हिप्नोटाईज केल्यानंतर असे अनुभव जे आहेत ते या व्यक्तीमध्ये निर्माण करता येऊ शकतात. धार्मिक प्रसंगातील व्यक्ती उन्मादित वियोजनात्मक स्थिती सर्वसामान्यपणे समाजमान्य अभिव्यक्तीचा एक भाग समजला जातो. वियोजित विकृतीची लक्षणे अति नाटकीय स्वरूपाची आणि तीव्र असतात. कधीकधी वियोजनाच्या अतितीव्र लक्षणस्थितीत रुग्ण खूप हिंसक होण्याची शक्यताही असते. तर अशा प्रकारे इथे आपल्याला ही वियोजित विकृती जी आहे
तिचे थोडक्यात स्वरूप जे आहे ते सांगता येईल. त्याचबरोबर वियोजित विकृतीत तीव्र भावनिक संघर्ष यामुळे सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक भाग पूर्णपणे वियोजित होत असतो. यासाठी कारणीभूत असणारे घटक आपल्याला सांगता येतील ते म्हणजे अति तीव्र चिंता, तणावग्रस्त प्रसंग, टेन्शन, डिप्रेशन, अँझायटी हे जास्त प्रमाणात असेल तर त्यामध्ये वियोजित विकृती हा प्रकार आपल्याला दिसून येतो. तर वियोजित विकृतीचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये एकूण 4 प्रकार सांगितलेले आहेत. वियोजित स्मृतिलोप, वियोजित फ्यूग, त्यालाच आत्मविस्मृती पलायन असे म्हटले जाते. तिसरा प्रकार आहे वियोजित स्वओळख विकृती आणि चौथा आहे वियोजित व्यक्तित्व अप्रतीती. तर आपल्याला आपल्या सिलेबसनुसार जो प्रकार अभ्यासायचा आहे तो म्हणजे वियोजित स्वओळख विकृती. यालाच डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर DID असे म्हटले जाते. त्याचबरोबर मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी या नावानेही ही विकृती ओळखली जाते. मग वियोजित स्वओळख विकृती किंवा डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणजे नेमके काय, तर याची व्याख्या आपण सविस्तरपणे पाहूया. वियोजित स्वओळख विकृतीत किंवा या विकृतीला पूर्वी बहुविध व्यक्तिमत्व विकृती असे म्हटले जायचे. त्यालाच इंग्रजीमध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण असे व्यक्तिमत्व असते. म्हणजेच व्यक्ती तिच्यामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या गुणवैशिष्ट्यांनुसार तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जो आहे तो इतरांवरती पाडत असते. तिच्या गुणवैशिष्ट्यांवरून तिची समाजामध्ये ओळख निर्माण झालेली असते. परंतु जेव्हा एकाच व्यक्तीमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे अस्तित्व आढळते तेव्हा त्यास वियोजित स्वओळख विकृती असे म्हटले जाते. व्यक्तीमध्ये 2 व्यक्तिमत्व आढळत असतील तर त्याला द्विविध व्यक्तिमत्व असे म्हटले जाते आणि 3 व्यक्तिमत्व आढळत असतील तर त्रिव्यक्तिमत्व असे म्हटले जाते. त्याचबरोबर 3पेक्षा अधिक व्यक्तिमत्व जर व्यक्तीमध्ये दिसून येत असतील तर त्यास बहुविध व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. व्यक्तीच्या मूळ व्यक्तिमत्वास यजमान किंवा होस्ट पर्सनॅलिटी असे म्हणतात. तर व्यक्तीत अवतरणाऱ्या नवीन व्यक्तिमत्वाला पालटलेले व्यक्तिमत्व अल्टर पर्सनॅलिटी असे म्हटले जाते. पालटलेले व्यक्तिमत्व म्हणजेच बदललेले व्यक्तिमत्व. तर तुम्ही अपराजित आणि भूलभुलैया हे पिक्चर बघितलेले असतील किंवा ह्या मूव्हीज बघितलेल्या असतील. यामध्ये तुम्हाला दिसून आलं असेल की या पिक्चरमध्ये ती एक व्यक्ती अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व, अनेक प्रकारच्या पर्सनॅलिटीज ज्या आहेत, एका व्यक्तिमत्वातून दुसऱ्या व्यक्तिमत्वामध्ये व्यक्ती कशा प्रकारे पदार्पण करते किंवा कशा प्रकारे ती तिचे नाव बदलत असते, तिचं वागणं, बोलणं, भावनिक अभिव्यक्ती, वर्तनशैली, तिच्या सवयी हे आपल्या लक्षात आलेले आहे. म्हणजे एकापेक्षा अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व व्यक्ती इथे धारण करत असते. त्यालाच वियोजित स्वओळख विकृती असे म्हटले जाते. तर व्यक्तीमध्ये हे जे काही पालटलेले प्रत्येक व्यक्तिमत्व असते, या प्रत्येक व्यक्तिमत्वाचे नाव हे वेगवेगळे असते. त्या व्यक्तीचे वागणे वेगळे असते, बोलणे, भावनिक अभिव्यक्ती, त्याचे प्रकार, त्याचबरोबर वर्तनशैली, व्यक्तीचा व्यक्तिगत इतिहास, पर्सनल हिस्ट्रीसुद्धा वेगवेगळी असलेली आपल्याला इथे दिसून येते. त्याचबरोबर व्यक्तीच्या सवयी, स्वप्रतिमा, व्यक्तीचे स्वतःचे स्व अस्तित्व या सर्वपणे भिन्न भिन्न असलेल्या दिसून येतात. इतकेच काय तर प्रत्येक बदललेल्या व्यक्तिमत्वाचे हँडरायटिंग, हस्ताक्षर हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असलेले दिसून येते. त्याचबरोबर ॲलर्जीबाबतची संवेदनशीलता यामध्ये सुद्धा भिन्नता जी आहे ती दिसून येते.
तसेच या रुग्णांमध्ये प्रकटणारे अल्टर व्यक्तिमत्वाचे वय, बौद्धिक पातळी, लिंग इत्यादी बाबतीतही भिन्नता असलेली दिसून येते. वियोजित व्यक्तिमत्व विकृती बालपणापासूनच दिसत असली तरी बहुधा कुमारावस्थेत वियोजित व्यक्तिमत्व विकृतीचे निदान होत असते. आता ही जी विकृती आहे ही लहानपणी का दिसून येते, तर लहानपणी ह्या मुलांना जर डोक्याला मार लागलेला असेल, त्याचबरोबर या मुलांना मानसिकरित्या, शारीरिकरित्या कुठेतरी टॉर्चर केले जात असेल, त्याला आपण चाइल्ड ॲब्यूज असे म्हणतो. हे असे जे काही परिणाम आहेत हे लहानपणी त्या मुलांच्या वैयक्तिक जीवनावर किंवा भूतकाळातील त्यांच्या आयुष्यावर जर झालेले असतील तर त्याचा परिणाम, या सर्व घटनेचा परिणाम त्यांच्या सद्यस्थितीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला असेही एक सांगता येईल की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये वियोजित व्यक्तिमत्व विकृतीचे प्रमाण हे अधिक दिसून येते. त्याचबरोबर काही रुग्णांमध्ये नैराश्य, डिप्रेशन जर जास्त असेल तर त्यांच्यामध्ये या विकृतीचे प्रमाण जास्त असलेले दिसून येते. सीमावर्ती व्यक्तिमत्व, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी जी आहे, अशा रुग्णांमध्ये सुद्धा या विकृतीची लक्षणं दिसून येतात. सोमॅटायझेशन विकृती, दुर्भीती विकृती, आत्मघाती वर्तन प्रवृत्ती या रुग्णांमध्ये सुद्धा किंवा या लक्षणं असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा ही विकृती असलेली दिसून येते. डोकेदुखी, अंमली पदार्थांचे सेवन, अपस्मार अशा विकृतींशी वियोजित स्व ओळख विकृती ही संबंधित असलेली दिसून येते. त्याचबरोबर कधीकधी आपल्याला असेही लक्षात येते की डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही जी काही विकृती आहे ही काही लोकांमध्ये खूप टेन्शन असेल, त्यांची अनफुलफिलमेंट झालेली असेल, त्यांची एखादी इच्छा पूर्ण झालेली नसेल किंवा घरामध्ये सततची भांडणे होत असतील, त्यामुळे यांना अधिक ताण येत असतो, स्ट्रेस येत असतो. मग त्यांचा हा स्ट्रेस हे लोक व्यवस्थितपणे इतरांसमोर एक्सप्रेस करू शकत नाही. त्यामुळे हा रुग्ण व्यक्ती जो आहे तो अति ताणाखाली वावरताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे रुग्ण पूर्णपणे मी कोण आहे, माझे नाव काय, माझी स्वतःची ओळख या समाजामध्ये काय आहे हे विसरून जातो. जी व्यक्ती अगदी जवळची आहे तिच्या आवाजामध्ये हा रुग्ण बोलायला लागतो किंवा जवळची एखादी व्यक्ती एक्सपायर झालेली असेल, मृत्युमुखी पावलेली असेल तर त्याच्या आवाजात तो बोलायला लागतो, वर्तन करायला लागतो, त्या व्यक्तींप्रमाणे हावभाव करायला लागतो. तर अशा प्रकारचे हे जे काही लक्षणं आहेत हे या रुग्णांमध्ये दिसायला लागतात आणि मग त्यांच्या कुटुंबातील लोकांना कळत नाही की ह्या व्यक्तीला नेमके काय झालेले आहे, अशी का वागते आहे. मग या व्यक्ती घाबरून जातात, त्यांना कळत नाही की नेमके काय करावे. म्हणून ह्या अशा रुग्णांना कुटुंबातील लोकांनी, नातेवाईकांनी समजून घेणे खूप गरजेचे असते. कारण यामध्ये या रुग्णांची आयडेंटिटी, ओळख जी आहे ती पूर्णपणे कम्प्लिटली वेगळी होऊन जाते आणि त्यांनी समजून घेतले पाहिजे की हा जो आजार आहे हा शारीरिक नसून एक मानसिक आजार आहे आणि त्यामुळे या व्यक्ती मुद्दाम अशा वागत नसतात. या रुग्णांमध्ये ही जी लक्षणे दिसून येतात ही 1 तास, 2 तास किंवा 3 तास किंवा कधीकधी काही रुग्णांच्या बाबतीत दिवसभरसुद्धा ही अशी जी लक्षणं आहेत ती दिसून येत असतात आणि या लक्षणांचा प्रभाव कमी झाला की त्या व्यक्ती नॉर्मलही होत असतात. आणि मग ज्यावेळी ह्या व्यक्ती नॉर्मल होतात तेव्हा त्यांना स्वतःलाही आठवत नाही की आपण नेमकं कशाप्रकारे वागलेलो आहे, कशाप्रकारे वर्तन केलेले आहे, कोणाला काही बोललेलो आहे का, काहीही यांना स्मरणात राहत नाही. तर अशा प्रकारे ही जी विकृती आहे तिला म्हटले जाते वियोजित स्व ओळख विकृती, डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. यानंतर बघूया आपण वियोजित
विकृतीतील लक्षणे, सिम्पटम्स. तर व्यक्तीत अवतरणाऱ्या किंवा निर्माण होणाऱ्या नवीन व्यक्तिमत्वाला पालटलेले व्यक्तिमत्व असे म्हणतात, हे आपण पाहिले. तर यामध्ये आपण असे म्हणू शकतो की एकाच म्यानात 2 अथवा अनेक तलवारी ठेवण्यासारखी स्थिती रुग्णांची इथे असलेली दिसून येते. प्रत्येक बदललेले व्यक्तिमत्व वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रसंगात यजमान व्यक्तिमत्वापासून म्हणजेच त्यांच्या मुख्य व्यक्तिमत्वापासून, होस्ट पर्सनॅलिटीपासून वेगळे होऊन काही वेळ स्वतंत्रपणे वर्तन करत असतात. होस्ट पर्सनॅलिटीला बदललेल्या व्यक्तिमत्वाची अजिबात जाणीव नसते, पण अल्टर व्यक्तिमत्व हे परस्परांना व यजमान व्यक्तिमत्वाला ओळखून असतात. व्यक्तिमत्वात अनेक व्यक्तिमत्व असतील तर एक अल्टर व्यक्तिमत्व दुसऱ्या अल्टर व्यक्तिमत्वावर कुरघोडी करण्याचा, कुठेतरी राग काढण्याचा प्रयत्न करत असते. दुसऱ्या अल्टरला दुखावण्याचा, जखमी करण्याचा किंवा कधीकधी ठार करण्याचाही प्रयत्न करताना दिसून येतात. एका व्यक्तिमत्वातून दुसऱ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून आणण्याचा हे व्यक्तिमत्व इथे प्रयत्न करताना दिसून येतात. मग हे असे का होते? तर या रुग्णांमध्ये टेन्शन, डिप्रेशन, अँझायटी अशा प्रकारची लक्षणे असतील तर ही विकृती इथे मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण पाहिले की या विकृतीमध्ये कुठलाही अनुवांशिक घटक हा कारणीभूत नसतो, तर आजूबाजूचे वातावरण, आजूबाजूचे लोक यांच्याशी संबंधित असणारे जर काही घटक असतील, काही प्रसंग असतील तर या व्यक्तींमध्ये ही जी लक्षणं आहेत ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. तर यानंतर बघूया वियोजित स्वओळख विकृतीची कारणे, कॉजेस. सामाजिकीकरण प्रक्रियेतून किंवा समवयस्क व पालकांच्या आंतरक्रियेतून मुलांमध्ये स्वविषयक समन्वय प्रक्रिया ही साकार होत असते आणि काळाच्या ओघात एकसंघ व्यक्तिमत्व प्रतिमा या दृढ होत जातात. एकत्रीकरण संकलन प्रक्रियेतील दोषातून वियोजनात्मक स्वओळख विकृती हा दोष उद्भवत असावा असे मानले जाते. सामान्य विकास प्रक्रियेतील गंभीर दोषामुळे असे होत असावे असा संशोधकांचा विचार आहे किंवा संशोधकांनी अभ्यास करून तसे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही मुलांच्या बालपणातील शारीरिक अथवा लैंगिक अत्याचार हे भयंकर आघातजन्य प्रसंगातून स्वओळख विकृती उद्भवत असावी असेही काही कारणघटक इथे संशोधकांनी सांगितलेले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर मार्गारेट नावाची स्त्री 6 वर्षाची असताना हरिट नावाचा तिचा 6 वर्षाचा बालमित्र एका संसर्गजन्य आजाराने मृत्युमुखी पावला होता. या दुःखद आघातजन्य प्रसंगानंतर मार्गारेटमध्ये हरिटचे व्यक्तिमत्व उद्भवायचे. यावरून प्रारंभिक बालपणातील भयंकर आघातजन्य प्रसंगांच्या मानसिक प्रभावातून स्वओळख विकृती उद्भवत असावी असे वाटते. मात्र सर्वच आघातजन्य प्रसंग अनुभवलेल्या मुलांमध्ये वियोजनात्मक स्वओळख विकृती आढळत नाही. म्हणून संशोधकांच्या मते दुसरी एखादी मानसशास्त्रीय अथवा जैविक यंत्रणा वियोजनात्मक स्वओळख विकृतीला जबाबदार असावी. वियोजनात्मक स्वओळख विकृतीच्या मुळाशी आनुवंशिक घटकांचे महत्त्व दिसते. तसेच शारीरिक अथवा लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या मुलांनी पालकांच्या वियोजनात्मक स्वओळख प्रवृत्तीचे अनुकरण केल्यामुळे ही विकृती उद्भवत असावी असा विचार फागन आणि मॅकमोहन यांनी केलेला आहे. काही संशोधकांच्या मते वियोजित स्वओळख विकृतीचा मेंदू अपकार्य दोषाशी संबंध असावा, कारण काही संशोधनातून असे दिसून आले की स्वओळख विकृत रुग्णांमध्ये अपस्मारिक झटके आणि व्यक्तिमत्व अल्टर उद्भव म्हणजे
बदललेले व्यक्तिमत्व यांचा संबंध दिसून आलेला आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला या डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणजेच वियोजित विकृतीची कारणे सांगता येतील. यानंतर पाहूया वियोजित स्व-ओळख विकृतीवरील उपचार, ट्रीटमेंट. संमोहन प्रक्रियेद्वारा म्हणजेच हिप्नॉटिझमद्वारा बदललेल्या व्यक्तिमत्वाचा शोध घेणे आणि रुग्णांशी सुरक्षित वाटेल असे विश्वासपूर्ण संबंध प्रस्थापित करणे उपयुक्त ठरते. त्याचबरोबर बोधात्मक वर्तनवादी उपचार, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. या उपचार पद्धतीत रुग्णांच्या चुकीच्या धारणा ओळखून त्यात बदल करण्याचा प्रयत्न करणे, रुग्णाचे स्वसामर्थ्य वाढवणे यावर भर दिला जातो. याशिवाय वियोजित स्व-ओळख विकृती रुग्णात आढळणाऱ्या इतर विकृतींवर उपचार करणे इत्यादी मार्गांचा अवलंब या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर काउन्सिलिंग म्हणजेच संमोहन ही प्रक्रियासुद्धा या रुग्णांवरती उपचार म्हणून अवलंबिली जाते. वियोजित स्व-ओळख विकृतीची कल्पकता, नाटकीय स्वरूप, इतर विकृतींशी असलेले संबंध, बालपणातील गंभीर व लैंगिक अत्याचाराने कधीही भरून न निघणारी क्षती आणि प्रत्येक रुग्णातील वेगळी समस्या, वेगळी प्रकटीकरण शैली आणि वर्तन लक्षणांचे परस्पर विरोधाभासी स्वरूप या सर्व अडचणींमुळे रुग्ण व्यक्तीत एकरूप व्यक्तिमत्व समन्वय साधण्यास अनेक वर्ष लागू शकतात. अशा प्रकारे इथे या वियोजित स्व-ओळख विकृतीवरील उपचार जे आहेत ते सांगता येतील. त्याचबरोबर या रुग्णांचा आजार जो आहे तो लक्षात आल्यानंतर जर यांना त्वरित सायकियाट्रिस्टकडे नेले तर हे रुग्ण पटकन बरे होऊ शकतात. तर अशा प्रकारे आज आपण वियोजित स्व-ओळख विकृती म्हणजे नेमके काय याची व्याख्या सविस्तरपणे पाहिली. या विकृतीची लक्षणे, कारणे आणि उपचार हेही आपण इथे सविस्तरपणे अभ्यासलेले आहे. थँक्यू. धन्यवाद.